नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत कोणाचा विजय झाला तर कोणाचा पराभव झाला। चिपळूणमध्ये अशाच एका पराभूत झालेल्या उमेदवारानं लावलेल्या एका फलकाची सध्या चर्चा सुरू झाली आहे। चिपळूणमध्ये पराभूत झालेले सुधीर शिंदे यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये असं फलक लावलंय। त्यांच्या ह्या फलकाची चर्चा आता चिपळूणच्या राजकारणात सुरू झाली आहे। मात्र हे फलक लावण्यामागचं नेमकं कारण काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। सुधीर शिंदे हे चिपळूण शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे होते। तसंच प्रभाग क्रमांक 12 मधून त्यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता। प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांनी पत्नी सुजिता शिंदे यांनाही उभं केलं होतं। सुधीर शिंदे हे दीर्घकाळ चिपळूणच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत। मागील सभागृहाच्या काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले शिंदे नंतर शिंदे सेनेत गेले। पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे त्यांनी नगराध्यक्ष पद आणि घरातील सदस्यांसाठी नगरसेवक पदाची उमेदवारी मागितली होती। मात्र पक्षानं त्यांना नाकारल्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला उभे राहिले। काँग्रेसकडे उमेदवार कमी होते, त्यामुळे सुधीर शिंदे यांना नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाची आणि त्यांच्या पत्नीलाही नगरसेवक पदाची सहज उमेदवारी मिळाली। शिंदे यांचं सामाजिक काम मोठं होतं। भाजी विक्रीच्या व्यवसायातून त्यांचा लोकसंपर्क होता। तसंच ते गरजूंना देणगीही द्यायचे। मात्र पालिका निवडणुकीत त्यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही मतदारांनी नाकारलं। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे यांना 5व्या क्रमांकाची 1048 मतं मिळाली। प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्यांची पत्नी सुजिता हिला 3ऱ्या क्रमांकाची 536 इतकी मतं मिळाली। प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुधीर शिंदे यांना 3ऱ्या क्रमांकाची 121 मतं मिळाली। त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे शुभम पिसे यांना 661 मतं मिळाली। नगरसेवक पदाच्या निवडणुकीत मोठ्या फरकानं पराभव झाल्यानंतर शिंदे यांनी आपल्या दुकानासमोर कृपया कोणी देणगी मागायला येऊ नये असं फलक लावलंय। आता या फलकाची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे। याबाबत स्वतः सुधीर शिंदे यांनी स्पष्टीकरण देखील दिले। मी जनतेसाठी रात्रंदिवस काम करत होतो, लोकांच्या मदतीला धावलो, जनता माझ्या पाठीशी आहे असा ठाम विश्वास मला होता। परंतु या निवडणुकीत मला मतदारांनी दगा दिला। मी हरलेलो नाही। माझं सामाजिक काम चालू राहणार आहे, परंतु यापुढे कोणालाही देणगी देणार नाही असं सुधीर शिंदे यांनी म्हटले।